संघटित होऊन अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे हे सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं। आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिले आणि या संविधानाच्या माध्यमातून जो उद्योगपती आहे त्याला पण एकच मताचा अधिकार आणि सर्वसामान्य गरीब माणूस आहे त्याला पण एक मताचा अधिकार, म्हणजे समानतेचा संदेश या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला। माझी विनंती आहे सगळ्यांना, बाबासाहेबांची जयंती फक्त करून चालणार नाही, तर बाबासाहेबांचे जे विचार आणि आचार आहेत ते अंमलात आणले पाहिजे आणि त्यांचे विचार आणि आचार आपण सगळ्यांनी जपले पाहिजे आणि ते कृतीतून आपण साध्य केले पाहिजे। नुसत्या मिरवणूक काढून आणि हे करून चालणार नाही। माझी एक समीर पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे, इथून पुढची आंबेडकरांची जयंती फक्त या दलित वस्तीच्या वाड्यात साजरी न करता आपल्या शाळेजवळ देवळाजवळ साजरी करावी आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावं, कारण आपल्या सगळ्यांच्यावरच बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि म्हणूनच पुढच्या वर्षीची जयंती आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी साजरी करावी ही विनंती तुम्हाला करतो। सरपंच साहेब त्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या, सर्वच म्हणजे पुढाकार घ्या ही विनंती तुम्हाला करतो। आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी मिळून मला प्रचंड मताने निवडून दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो। मी आभार मानणार नाही, आभार यासाठी मानणार नाही की आभार मानल्यावर विषय संपतोय आणि माणूस जेव्हा ऋणात असतोय उपकारात असतोय त्या उपकारातनं परतफेड करण्यासाठी माणसाला काम करावं लागते आणि तुमच्या उपकारात राहणे आणि ऋणात राहणे मी पसंत करतो। आणि या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचं काम निश्चितपणे मी करेन। ज्या ज्या योजना आहेत विकास कामाच्या योजना मी असो किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून समीर तारडे साहेब असतील हे आम्ही दोघे मिळून निश्चितपणे विकास कामं जास्त प्रमाणात राबवू आणि ज्या वैयक्तिक योजना आहेत विशेषतः दलित लोकांसाठी ज्या योजना आहेत वैयक्तिक योजना किंवा सार्वजनिक योजना त्या सुद्धा जास्तीत जास्त योजना या आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। तुम्ही या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि आमचा जो आदर सत्कार केला अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो। मी थांबतो। उपस्थित सर्व माझ्या सर्व माता भगिनी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी तसेच आत्ताच आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य सुधीरभाऊ देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं पण या ठिकाणी सहर्ष स्वागत। आपल्या गावामध्ये जयंती खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते, पण आज आम्हाला थोडंफार आता बऱ्याच गावामध्ये आता आम्हाला जयंतीला बोलवलं, त्या ठिकाणी आमंत्रण दिलं, आम्ही त्या ठिकाणी गेलो, पण आज आपण जयंती करतोय फक्त मिरवणूक केली, बाबासाहेबांना हार घातले, आपण इथं थोडं मोठं बोललं आणि निघून गेलो असं न करता काहीतरी असं वेगळं करायचं। काय वेगळं पण येतं इथं या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार काय होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिकायला प्राधान्य द्या, शिक्षणाला प्राधान्य द्या। आता परवाच्या दिवशी गुरुड्यामध्ये कार्यक्रम एक होता, तर गुरुड्यामध्ये कार्यक्रमामध्ये त्या गुरुड्यातले 3 काही 4 लोक म्हणजे MPSC परीक्षेमध्ये वगैरे पास झाले, त्या ठिकाणी त्यांचा पहिला सत्कार घेतला, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घ्या। आता भाऊनी म्हटलं की गावामध्ये जयंती साजरी करा, म्हणून तुम्ही सांगशील त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहे आणि कधी आम्ही दादारी हटलो नाही। आज नवीन चेहरे येतात, नवीन येतात, तुमच्या समोरून जातात, पण गेली 20-25 वर्ष मी तुम्हाला कधीही सहकार्य करायच्या आधी राहिलो नाही। नेताजी असू देत, बाळू कांबळे असू देत, ज्या दिवशी येतील त्या दिवशी आम्ही 100% त्यांना सहकार्य करायला आम्ही कधी कमी पडलो नाही। जे काही सांगतील ते आम्ही केलं आणि इथून पुढे पण भविष्यात आम्ही कोणत्याही ठिकाणी कमी पडणार नाही हे तुम्हाला मी शब्द देतो। मी आज पंचायत समितीचे सदस्य होऊ देत किंवा आणि कुठल्या तरी मोठ्या पदावर जाऊ दे किंवा मी गावात राहू देत, पण या ठिकाणी मी जमिनीवरच माझे पाय असतील, मी कधीही मोठा हवेत जाणार नाही, हवेत राहणार नाही। मी कुठल्या जरी पदावर गेलो तरी मी तुमच्यातलाच एक मेंबर आहे, तुमच्यामधलाच एक कार्यकर्ता आहे, तुमच्याशिवाय माझं दुसरं काही नाही। त्यामुळे तुमच्यासाठी जे तुम्हाला लागणार ते आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं आहे। आता सुधीर भाऊनी सांगितल्याप्रमाणे खरं आहे ते की मलिग्रामध्ये गावामध्ये काय घेत नाही तुम्ही, ज्यावेळी गावामध्ये आपण जयंती घेणार, ज्यावेळी गावामध्ये आपण कार्यक्रम घेणार, त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार। कारण कसं असते निरोप देऊन पण लोक येत नाहीत, पण त्या ठिकाणी जाणारी लोक तरी तिथे येऊन थांबतील।
मग त्यामुळं असं नाही की बाबा इकडे कोण येणार. आज आपण कार्यक्रम घेतोय, असं बाजूला घेतला तर कुठला जरी कार्यक्रम असेल तरी वेळ लागतोय, पण ते मध्यवस्थित घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळी असल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या लोकांना तिथं थांबवू शकतोय आणि आपण ती जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू शकतोय. आपण एक पहिली मिरवणूक मला वाटतंय पहिली मिरवणूक किती 2006च्या दरम्यान काढली ना, 5 का 6ला गावातून एवढी मोठी मिरवणूक निघली होती. भरपूर अशी लोक जमली होती आणि भरपूर अशा लोकांमधनं मला वाटते 500-600 लोक त्या मिरवणुकीला सगळ्या गावातले सगळे नागरिक आपण एकत्र मिळून ती मिरवणूक काढली. पण तुम्ही आता काय कमी पडलं ते आम्हाला माहित नाही, पण तुम्ही ज्या दिवशी आम्हाला गाव म्हणून सांगणार त्यावेळी आपण सगळे मिळून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ती जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करू शकतोय. आज तुम्हाला सांगू इच्छितो की असे जे काही उपक्रम आहेत मुलांसाठी आपण प्रोत्साहन देऊया, मुलांसाठी काहीतरी करूया. तुम्ही पुढे या, बक्षिसासाठी काय करायचं, कशा पद्धतीने तुम्ही फंड जमा करायचं, काय करायचं पुढे ठरवूया. पण आपण तुम्ही सगळे मिळून एकत्र येऊन कधी ग्रामपंचायतीला नियोजन ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी तुम्ही ग्रामपंचायतीला एखादा सरपंच असू देत, ग्रामसेवक असू देत, तिथं सरपंचाच्या दालनात जाऊन त्यांना एक निरोप द्या की आमची जयंती आहे, कधी नियोजनाला बसूया. त्या ग्रामसेवकांना घेऊन बसा ना, सगळं होऊ शकतंय, काही अडचण नाही. एवढं मोठं गाव आहे तर प्रत्येक कार्यक्रमात सगळं अख्खं गाव एकत्र येऊन आपण काम करू शकतोय. आणि हा कार्यक्रम तर महामानवांचा कार्यक्रम आहे. देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ माणूस म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. कारण ज्या परिस्थितीमध्ये ज्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काम केलं, त्या समाजासाठी काम केलं, त्यावेळी फक्त श्रीमंत आणि जमीनदार ह्याच लोकांचं सगळं वर्चस्व चालायचं. गोरगरीब म्हणजे ह्या गोरगरीब लोकांचं काही चालू देत नव्हते. काही लोकांवर आपल्या समाजावर तरी खूप मोठा ठपका होता. त्या लोकांना जी वागणूक त्यावेळी दिली जायची ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे हे त्यांना शक्य झालं. त्यावेळी आपण ज्यावेळी त्यांच्या ज्या काही विचार ऐकतोय, त्यावेळेचा अन्याय ऐकतोय, त्यावेळी आपण त्या म्हणजे जनावरांपेक्षा सुद्धा वाईट प्रसंग त्या लोकांवरती होते. त्या जनावरांपेक्षा ते प्रसंग किंवा ते अत्याचार याच्यातून बाहेर काढण्याचं काम जे केलं ते बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी केलं. आणि ते सगळं संघर्ष करायला त्या बाबासाहेबांना एकटे होते. आणि त्यासाठी काय काय करायला लागलं असेल एका माणसाला की हा आपण विचार जरी केला तरी खूप काही झालं. आणि तो विचार करून जर का आपण तिथंच न थांबता त्या बाबासाहेब त्यावेळी एकटे होते, त्यावेळी एवढं शक्य झालं. आज आपण एवढे जमलोय, ह्याच्या अर्धी सुद्धा बाबासाहेबांबरोबर लोक नसतील, अगदी मुठभर लोक असतील, 4-5 लोक पण असतील की नसतील माहित नाही. कारण इतका मोठा त्यावेळी अत्याचार असायचा, इतका मोठा त्यावेळी प्रचंड असा दबाव असायचा. गोर गरीब श्रीमंत हे सगळं मतभेद होते, ते सगळे पुसले गेले. ते त्यावेळी तो जो विचार केला तरी आपल्या अंगावर काटे येतात की त्यांनी काय केलं असं. एकटा माणूस पण करू शकतोय, आपण एवढी तर लोक तर काही पण करू शकतोय, पण एक जरी माणूस असेल आणि त्यांचे विचार जर चांगले असतील त्यावेळी त्या ठिकाणी आपण कोणच म्हणू शकत नाही की त्या माणसामुळे ते काम थांबलं, त्या माणसामुळे ते काम रद्द झालं. एक माणूस सुद्धा जगाचा पूर्ण निर्णय